शहराची लोकसंख्या आज दिवसेंदिवस इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहे की शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा अतोनात ताण येत असून जागोजागी ट्रॅफिकची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। रोज सकाळी घराबाहेर पडल्यापासून ते रात्री घरी पोहोचेपर्यंत सिग्नलवर अडकून पडणे हा जणू प्रत्येक पुणेकरांच्या दिनक्रमाचा भाग बनला आहे। पण आता या रोजच्या कटकटीवर आणि ट्रॅफिकच्या समस्येवर एक कायमस्वरूपी उपाय शोधण्यात आला आहे। मुंबईचा ताण कमी करण्यासाठी जशी नवी मुंबई उभारण्यात आली, अगदी त्याच धर्तीवर आता थेट नवे पुणे साकारण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे। आणि हे नवे पुणे दुसरं कुठे नसून आपल्या पुरंदर तालुक्यात आकार घेणार आहे। पुरंदर तालुक्यात उभारल्या जाणाऱ्या या नव्या शहरामुळे आणि त्याला जोडणाऱ्या हजारो कोटींच्या मेगा प्रकल्पामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार आहे। पण या नव्या पुण्याचा सामान्य पुणेकरांना आणि स्थानिक नागरिकांना नेमका काय फायदा होणार आणि सरकारचा हा संपूर्ण मेगा प्लॅन नेमका कसा असणार आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहर हे आज केवळ महाराष्ट्राचे विद्यापीठ राहिले नसून ते IT, ऑटोमोबाईल आणि उद्योगांचे जागतिक केंद्र बनले आहे। यामुळे शहरात रोज हजारो नवीन वाहने रस्त्यावर येत असून लोकसंख्येत प्रचंड भर पडत आहे। आज परिस्थिती अशी आहे की शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर तासनतास गाड्यांच्या रांगा लागतात। या गंभीर समस्येवर भाष्य करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात स्पष्ट इशारा दिलाय की शहराच्या लोकसंख्येवर वेळेत नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यात रस्त्यांवर चालणंही कठीण होऊन बसेल। यावर उपाय म्हणून त्यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर पुरंदर तालुक्यात संपूर्ण नवे पुणे शहर विकसित करण्याचा सर्वात मोठी सूचना ही सरकारला दिली आहे। या नव्या पुण्यामुळे मूळ पुणे शहरावरील लोकसंख्येचा, घराचा आणि वाहतुकीचा ताण थेट 50% कमी होणार आहे। जुन्या पुण्यात जागेअभावी ज्या पायाभूत सुविधा देणं शक्य होत नव्हतं, त्या सर्व आधुनिक सुविधा, रुंद रस्ते, ग्रीन झोन आणि कमर्शियल हब या नव्या पुण्यात अत्यंत सुनियोजित पद्धतीने उभारण्यात येतील। तसेच या नव्या शहरामुळे लॉजिस्टिक, IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा लाखांच्या संख्येने नवीन रोजगार निर्माण होतील। तसेच पुरंदर, हडपसर, सासवड व उरळी कांचन परिसरातील जमिनींचे मूल्य वाढल्याने स्थानिकांना मोठा आर्थिक फायदा होईल। या नव्या पुण्याचा केंद्रबिंदू असणार आहे तो म्हणजे पुरंदरचा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ। या विमानतळाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक ऐतिहासिक आणि मोठी अपडेट दिली आहे। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा देशभरात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे। या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी 50%हून अधिक भूसंपादन जिल्हा प्रशासनाने अवघ्या 6 महिन्यात पूर्ण केले आहे। विशेष म्हणजे तब्बल 91%हून अधिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी आपली स्वइच्छेने संमती दिली आहे। त्यांना प्रति एकर 1.61 कोटी रुपयांचा योग्य मोबदला देण्यात आला आहे। येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 100% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। राज्य सरकारचे स्पष्ट नियोजन आहे की या चालू वर्षात विमानतळाच्या प्रत्यक्ष बांधकामाची अधिकृत निविदा म्हणजे टेंडर काढून कामाला सुरुवात केली जाईल। आता नवे पुणे आणि तिथे पुरंदर विमानतळ नक्की झालं, पण सर्वात मोठा प्रश्न असा की पुणे शहरातून या विमानतळापर्यंत पोहोचायचं कसं? सध्या पुणेकर पुरंदरकडे जाताना दिवे घाटातील वळणावळणाच्या आणि अरुंद रस्त्यातून प्रवास करावा लागतो। यामुळे वेळ तर जातोच, पण ट्रॅफिकचा खोळंबाही होतो। यावर अत्यंत आधुनिक असा तोडगा काढण्यात आला आहे, ज्यामुळे विमानतळावर पोहोचण्याचा वेळ कमी व्हावा यासाठी दिवे घाटात दुहेरी भुयारी मार्ग म्हणजे ट्विन टनेल तयार करण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय। या बोगद्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातून केवळ गाड्यांसाठी 4 ते 6 पदरी रस्तेच असणार नाहीत, तर थेट विमानतळापर्यंत मेट्रो मार्गही या बोगद्यातूनच नेला जाईल। यामुळे पुणे शहरातून अगदी कमी वेळेत ट्रॅफिकचा कोणताही अडथळा न येता थेट विमानतळाच्या टर्मिनल्स पर्यंत मेट्रोनी आणि वाहनाने पोहोचणंही शक्य होणार आहे। याशिवाय संपूर्ण पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजेच NHAIच्या माध्यमातून सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांना गती दिली जात आहे। नुकतेच पुणे, शिरूर, हडपसर, यवत आणि तळेगाव, चाकण, शिक्रापूर या 3 महत्त्वाच्या आणि अत्यंत गर्दीच्या मार्गांवर उन्नत मार्गाचे म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉरचे भूमिपूजन पार पडले। हे रस्ते बांधताना मलेशियातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। नेहमीच्या नियमानुसार 2 खांबांमध्ये 30 मीटरचे अंतर असते, मात्र या तंत्रज्ञानामुळे 2 खांबांमधील अंतर थेट 120 मीटर ठेवले जाईल। यामुळे रस्त्यावरील खांबांची संख्या तब्बल 75% कमी होऊन खाली गाड्यांना पुरेशी जागा मिळेल।
हे मार्ग त्रिस्तरीय असतील, ज्यामध्ये तळाला सामान्य रस्ता, मध्यभागी उड्डाण पूल आणि सर्वात वरच्या स्तरावर भविष्यातील मेट्रो मार्ग असेल. यामुळे मेट्रोच्या स्वतंत्र बांधकामात होणाऱ्या खर्चात 40% बचत होईल. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4 वर्षांची मुदत देण्यात आली असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती मुदत 6 महिने आधी म्हणजेच 3.5 वर्षात पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुण्याच्या चौफेर विकासासाठी इतरही अनेक मोठे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. पुणे मुंबई दरम्यान वाढत्या ट्रॅफिकसाठी अजून एका नवीन द्रुतगती मार्गाची निविदा 3 महिन्यात काढली जाईल, जो थेट JNPT बंदराला जोडला जाईल. तसेच ठाणे छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम लवकरच सुरू होऊन तो मार्ग अहिल्यानगरला जोडला जाईल. शहराच्या बाहेरील 173 किमी आणि अंतर्गत 83 किमीचा रिंग रोड पुढील 2 वर्षात पूर्ण झाल्यावर शहरातील 30% अवजड वाहतूक थेट बाहेर वळवली जाईल. 36 किलोमीटरचा SCMT प्रकल्पाचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार असून भुयारी वाहतुकीसाठी पाताळलोक ही संकल्पना राबवली जाईल. तसेच नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्त्यासाठी 123 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पुढील 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एकीकडे पुरंदरमध्ये नवे पुणे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिवे घाटातील ट्विन टनेल, 50,000 कोटींचे रस्ते प्रकल्प आणि रिंग रोड हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर पुढील काही वर्षात पुण्याचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. मात्र या योजना प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवेल. पुरंदरमधील नवे पुणे आणि दिवे घाटातील मेट्रो टनेलमुळे पुण्यातील ट्रॅफिक खरोखरच कमी होईल का? सरकारचा हा मेगा प्लॅन तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.